तर भावांनो, कोल्हापुरी मटण ते पण चुलीवर कसं शिजवायचं तुम्हाला 1 मिनिटात मी शिकवणार आहे। त्यासाठी आपण आणलेलं आहे मिटियन्स कडून मटण। ही रेसिपी महत्वाची, सगळ्यांना उपयुक्त आहे, म्हणजे घरात करा नाही तर रस्सा मंडळमध्ये करा। पहिल्यांदा मी कांदा चिरून घेतो आणि त्याबरोबर आहे तेल, मीठ आणि हळद हे आपल्याला आळणी करण्यासाठी वापरायचं आहे। ही रेसिपी आपल्या कोल्हापूरच्या मित्रांच्या बरोबर बाहेरच्या मित्रांना पण शेअर करा। पहिल्यांदा चूल कशी लावायची आधी बघून घ्या। चूल पेटवून झाल्यानंतर त्यावर मातीच्या चिखलाने माखलेलं भांड ठेवा। मग त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून गरम झाल्यावर त्यामध्ये 1 कांदा बारीक किंवा लांबडा चिरून व्यवस्थित गोल्डन कलर मध्ये भाजून घ्या। मग त्यामध्ये आपण आणलेलं मटण पूर्ण टाका, त्यावर 2 चिमट मीठ, त्याचबरोबर 2 बारीक चमचे हळद टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी आपण बिस्लरीचं वापरतो। पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून त्या अर्धा ते पाऊण तासासाठी झाका। आता मसाल्यासाठी टोमॅटो, खोबरे, आले, लसूण, कांदा घ्या। सोबत 4 काजू पण टाकून मिक्सर मध्ये मस्तपैकी पेस्ट बनवून घ्या। व्हिडिओच्या नादात कोथिंबीर विसरली ती पण टाका। तिकडे आता बाहेर मटण शिजलं असणार, जरासं टेस्ट करायला गेलो अक्षरशः तोंड भाजलं, पण भारी शिजलेलं होतं। मग आता 1-2-3 चमचे तेलात लांबडा कापलेला कांदा गोल्डन कलर मध्ये भाजून घ्या। मिक्सर मध्ये तयार केलेला ओला मसाला अर्धा त्यात टाका आणि अर्धा रशाला द्यावा। सगळं व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्या। त्यात चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं ही कोल्हापुरी चटणी, ही मॅजिकल चटणी आहे, हिच्यामुळे याला स्वाद येतोय, तो पण कोल्हापुरी। जेवढं तिखट पाहिजे तेवढी चटणी टाकून गरगरीत हलवून घ्या। आपण शिजवलेलं मिठ्यांचं मटण सगळं त्यात घाला आणि ते पण घनघणीत हलवून त्यात जरासं पाणी टाकून परत हलवा। आता 5 मिनिटं झाकून शिजवायचं आणि आपण आता ताटावर भेटूया। आयुष्यात मी पहिल्यांदा मटण शिजवलेलं, पण चवीला एकदम नाद खोळा झालतं। शेवट झाले तर ही रेसिपी घरात करून बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणि चव कशी वाटते। आणि तुम्हाला जर असेल लुसलुशीत मटण पाहिजे असेल तर मिटियन्सला भेट द्या।